आज या ठिकाणी आम्ही जो भव्य आणि दिव्य आदिवासी समाजाचा मोर्चा काढला आहे, हा बंजारा आणि धनगर समाज जो आमच्यामध्ये घुसू पाहत आहे त्याचा निषेध करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी हा आम्ही मोर्चा काढलेला आहे. आम्हाला जे दिलेली हे जे आरक्षण आहे हे घटनेने दिलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे. आमचा समाज हा मागासलेला होता आणि त्याला खऱ्या अर्थाने गरज होती इतर समाजाबरोबर आणण्यासाठी, आणि म्हणून हा आमचा हक्क आहे, घटनेने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कदापि घुसू देणार नाही. सर्व पक्षीय आमदार खासदार सगळे आमचे नेते एक आहेत, एक मत आहे आणि त्याला आम्ही तीव्र विरोध करतो. आणि सरकारला माझी विनंती आहे की आदिवासी समाजामध्ये या कुठल्याही घुसखोरी करू देऊ नका, एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो. वेळ पडले तर महाराष्ट्रातील जे आदिवासी आमदार आहेत ते राजीनामे देतील का? आमची मीटिंग झाली आणि राजीनामे द्यायला सगळे तयार आहे. समाजापुढे काय आहे, समाज जर याच्या आहे तर समाजासाठी त्याग करायला आम्ही तयार आहोत. मोर्चा निघालेला आहे. या मोर्चामध्ये कोणी एकाही पक्षाने किंवा आमदारांनी किंवा माजी आमदारांनी कुठल्या प्रकारचे पैसे दिलेले नाही. हा स्वयंपूर्तीने मोर्चा निघालेला आहे. याचे त्या बंजारा नेत्यांनी दखल घ्यावी. हे बंजारा जसे पाऊस पडतो आमच्या खेकडा निघतात, तसे हे निवडणुका आली का हे सगळे आरक्षण मागतात. ही धनगर आणि बंजारा आम्ही वेळीच कुठून टाकू, हाच आमचा इशारा आहे. बंजारा समाज मुळात भारताचा नाही असा देखील आरोप काही ठिकाणी केला जातो, काय सांगाल आपण? बंजारा समाज हा भारताचा मूळ निवासी नाही असं सांगितलं जातं, काय सांगाल आपण? मुळात या देशाचा मालक हा आदिवासी आहे. आदिवासी हा चांद सूर्यापासून, जेव्हा चांद आणि सूर्य जन्माला आलेले आहेत त्या दिवसापासून आदिवासी या भूतलावर आहे. त्याच्यामुळे आमच्या आरक्षणामध्ये कोणाचाही हक्क नाही, ना बंजारांचा, ना त्या धनगरांचा, ना मेंढरांचा. धनगर समाजाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. एकदा नाही दोनदा दिलेला आहे. आता मराठा गॅजेटमध्ये जी नोंद आहे ती नोंद जातीची आहे, जमातीची नाही. त्यामुळे त्याची मागणी अतिशय चुकीची आहे. आणि मागील काळामध्ये आम्ही साधारण सांगत आलेलो आहे की धनगर समाजाची मागणी आणि बंजारा समाजाची मागणी, दोन्ही मागण्या अत्यंत चुकीच्या आहेत. या दोन्ही मागण्यांना संविधानामध्ये काहीही त्या ठिकाणी आधार नाही. आणि विना आधार त्यांचे जे नेते आहेत ते समाजाची दिशाभूल करून आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा आम्ही अत्यंत निषेध करतो. संपूर्ण राज्यामध्ये, देशभरामध्ये या विरोधामध्ये मोर्चे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज जव्हार इथं आम्ही हा प्रचंड मोर्चा आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या समाजाच्या त्या ठिकाणी लाभलेला आहे. सरकारने याची अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन या दोन्ही समाजांचा त्यामध्ये समावेश करू नये अशी मागणी आम्ही सरकारकडे आपल्या माध्यमातून करत आहोत. आज आम्ही जव्हार तालुक्यातून 3-4 तालुक्यातून हा महामोर्चा काढलेला आहे. याचं एकच आमचं सांगणं आहे बंजारा आणि धनगर समाजाला की आमचा जो हक्क आहे, आमचा हा अधिकार आहे, हा आम्ही आज मागत नाही. आमचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने आम्हाला हा हक्क दिलेला आहे. आणि आज तुम्ही जर घुसखोरी करू पाहत असाल तर ते तुमचं कदापिही आम्ही चालू देणार नाही. आणि आमचा हक्क ही तर आमची सुरुवात आहे. जर तुम्ही असेच तुमचे नेते जर बोलत राहतील की आम्हाला आमच्या याच्यात आरक्षण पाहिजे तर आम्ही महिला म्हणून शांत बसणार नाही. आमची ताकद, नवदुर्गांची ताकद आम्ही दाखवून देण्याचा तेवढा हक्क आम्हाला आहे आणि आम्ही ती महिला म्हणून दाखवून देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.